सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सुरंगीचा हंगाम अंतिम टप्प्यात सुरू आहे आणि वेंगुर्ले, कुडाळ आणि सावंतवाडी तालुक्यामधल्या बागायतदार सुरंगी काढून विक्री करतायत. फेब्रुवारी महिन्याचा शेवट ते मार्च महिन्याचा शेवट ह्या केवळ एका महिन्याच्या सुरंगीच्या हंगामामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये लाखो रुपयांची उलाढाल होत असते. सुरंगीच्या पिकामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्याची मक्तेदारी आहे. यंदा सुरंगीला 450 ते 500 रुपये आणि चांगल्या प्रतीच्या सुरंगीला 600 रुपये प्रति किलो दर मिळतोय. सिंधुदुर्गामध्ये वेंगुर्ले, कुडाळ आणि सावंतवाडी ह्या तालुक्यांमध्ये 15 गावांमध्ये सुरंगीची नैसर्गिक लागवड आहे. झाडावरची कळे आणि फुलं काढणे हे खूप जोखमीचं असतं. झाडांच्या फांद्या ह्या नाजूक असल्यामुळे त्यांची काढणी करताना खूपच काळजी घ्यावी लागते. सुरंगीचे गजरे वेण्या बनवून स्थानिक बाजारपेठेमध्ये विक्री सुद्धा होतात. तर सुरंगीचा वापर सौंदर्य प्रसाधने, सुगंधी द्रव्य, रंग ह्यासाठी केला जातो. सुरंगीसाठी व्यापारी शेतकऱ्यांच्या दारात येऊन खरेदी सुद्धा करतात. सिंधुदुर्ग 15 गावांमध्ये 46 हेक्टर क्षेत्र सुरंगीच्या लागवडीखाली आहे. पण यावर्षी सुरंगी उत्पादन घटल्यानं याचा फटका बागायतदारांना बसतोय. यावर्षी कसं आहे? यावर्षी दरवर्षाच्या मानानं थोडं कमी आहे. कारण थोडंफार होतं ते उष्णता वाढल्यामुळे घडून पडलं, लवकर झालं, ते काढता आलं नाही लोकांना. त्यामुळे थोडं वर्षापेक्षा घट आहे असं म्हणायला हरकत नाही. सुरंगीचा आता जो बाजारात भाव आहे तो कसा आहे? साधारण एक 500 रुपये 600 रुपये असा आहे. 600 रुपयामध्ये चांगला माल घेतला जातो, म्हणजे दाणेदार असा असलेला, कळी फक्त. बाकी सर्वसाधारण 500 550 असा रेट चाललाय सर्व. कळ्यांचा सुरंगीचा आहे तो कुठे पाठवता? पण वाशी मार्केटला तर मुंबईला जातो हा माल. आपलं नाव? माझं नाव दीपक करंगुटकर. हा प्रकार आता 1 फेब्रुवारी एंड पासून 1 मार्चला चालू होतो आणि चालू झाल्यानंतर ते एक असे साड्यांचं वगैरे हे करून ती काढावी लागतात. काढल्यानंतर बांधून वगैरे काढून ती नंतर एक साफ वगैरे करून ती वाळवावी लागतात. वाळवून नंतर एक 4-5 दिवसांनी ती आपण मार्केटला देऊ शकतो. मार्केटमध्ये व्यापारी आता कशा प्रकारे किती दराने विकत घेत आहेत? व्यापारी म्हणजे आता जवळजवळ एक चांगल्या प्रकारचं जर एक कळी असली, 2 प्रकारचं असते, कळी आणि फुल. फुल वेगळं करावं लागतं आणि कळी जर असली ना तर कळीलाच एक 500 550 रुपये भाव आहे. याचा वापर कशामध्ये होतो प्रामुख्याने? वापर सेंटसाठी वगैरे होतो. एकंदरीत हा जो रेट आहे 500 ते 550 हा पुरेसा वाटतो का तुम्हाला की अधिक असावा? नाही साहेब, 500 550 म्हणजे तसं एक ग्रीस घेऊन काढावं लागतं. त्यात करून 1 ते 15 दिवसातच ते उत्पन्न राहतं. त्याच्यामुळे 500 550 रुपये म्हणजे एकदमच कमी भाव आहे. ते साधारण एक त्याला 800 850 900 रुपयेपर्यंत तरी भाव भेटला पाहिजे. यावर्षीचा हंगाम कसा आहे? यावर्षी हंगाम एकदम म्हणजे कमी प्रमाणात कळी आली, कारण हवामानाच्या याने ते कमी आलं. ते